नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण कथक नृत्यांगना रेखा घोलप मॅडम यांना आमंत्रित केले. रेखाताई नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं आमच्या आचार्य स्टुडिओ मध्ये. रेखाताईंना मी एका कार्यक्रमाच्या दरम्यान भेटले होते आणि त्यांचं असं चित्तथरारक आणि विलोभनीय रूप आणि अर्थात नृत्य पाहून अगदी मोहित झाले होते आणि लगेच त्यांचा नंबर घेतला होता आणि ठरवलंच होतं की रेखाताईंना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करायचं, कारण कथ्थक ही अशी कला आहे की सगळ्यांना आवडीची कला आहे आणि कथ्थक नृत्य बघितल्यावर सगळ्यांना असं प्रफुल्लित, आनंददायी आणि प्रसन्न वाटतं. आणि अर्थातच तुमच्या सगळ्या विद्यार्थिनी आणि तुम्ही नृत्य करताना एक छान वातावरण निर्मिती होते. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात कथक नृत्याने झाली तर त्या एका कार्यक्रमाचा दर्जाही वाढतो. हो, तर रेखाताईचा आज सगळा कथकचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच रेखाताई, तुम्हाला कधी वाटलं की आपण कथक शिकावं किंवा कोणी तुमच्या मनात हे बीज रोवलं की तुला कथक यायला पाहिजे हा असं? खरं तर माझ्या नृत्य शिकण्याची सुरुवात जी झाली ती भरतनाट्यम पासून झाली. आमच्या शाळेमध्ये गुरु किशोरपाल यांनी भरतनाट्यमचे वर्ग सुरू केले. तर शाळेतर्फे माझं नाव माझ्या शिक्षकांनी दिलं आणि तिथून मग मी पहिल्यांदा भरतनाट्यम शिकले. पण एक असं झालं की त्या काळामध्ये ना भरतनाट्यमचे जे शोज व्हायचे ना ते खूप जास्त व्हायचे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या काळचे बॅलेज वगैरे आमच्या गुरु शिकवायचे आणि त्याच्यामध्ये मी बालकलाकार म्हणून खूप ऍक्टिव्ह होते आणि मला खूप शोज करायला मिळाले त्यांच्या अंतर्गत. पण एका स्पर्धेच्या दरम्यान माझीच एक गुरु भगिनी आहे, तर तिचं नृत्य बघून मला ना ते खूप आवडलं. तर मी विचारलं की कुणाकडे शिकतेस, तू, मला आवडेल शिकायला. आणि तिने आशाताई जोगळेकरांचं नाव सांगितलं आणि मी जराही विलंब न करता माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला हे नृत्य करायला खरंच खूप आवडेल, तर तुम्ही मला ना हे शिकण्यासाठी प्लीज मला ऍडमिशन करून द्या. आणि मग माझ्या आई वडिलांनी तसं पुढे प्रोसिजर ती केली आणि मावशींनी सुद्धा मला एकाच आठवड्यामध्ये पहिला वेटिंग लिस्ट वरती असायचं, मावशींना पत्र लिहून की ऍडमिशन हवंय वगैरे असं. आणि त्या प्रोसिजरमध्ये मला आठवड्याभरामध्ये मावशींकडनं उत्तर आलं की तुम्हाला ऍडमिशन मिळालं. आणि दादरला बालमोहन शाळेमध्ये मावशींचे वर्ग चालायचे, तर तिथे माझा पहिला क्लास आणि तो माझा अनुभव खरंच खूप चित्तथरारक होता. कारण की अर्चनाताई जोगळेकर हिला मी तोपर्यंत फक्त चित्रपटामध्ये बघितलेलं आणि मी तिचा ना संसार नावाचा एक मूवी आलेला ज्याच्यामध्ये तिचं खूप असं अग्रेशन मी बघितलेलं. तिची भूमिका तशी होती आणि मला ना तिचा असं भयंकर राग आलेला की काय ही अशी कशी हिचा भूमिका अशी आहे, मला खूप राग आलेला. पण मी माझ्या क्लासचा पहिला दिवस आणि दारात साक्षात अर्चनाताई आणि तिला बघून मी 2 मिनिटं म्हणजे माझं असं झालं मी कुणाला बघते, म्हणजे तिचं ते अप्रतिम सौंदर्य आणि ती अशी सुंदर माझ्यासमोर आणि मला हिच्याकडे नृत्य शिकायचं. आणि तशी ती सुरुवात झाली आणि खूप प्रेमाने मला अर्चनाताईने आणि पुढे मावशींनी त्यांच्या छत्रछायेखाली घेतलं आणि माझी कथ्थकची जी यात्रा सुरू झाली ती अगदी विशाल पूर्ण होईपर्यंत मावशींनी आणि ताईंनी मला खूप प्रेमाने माझ्याकडे लक्ष देऊन माझ्याकडनं ते करवून घेतलं. आणि आता त्याच फलद्रूप झालेलं आहे, कारण तुमचे स्वतःचे क्लासेस झालेले आहेत आणि असंख्य विद्यार्थिनी तुमच्याकडनं शिकत आहेत. खरंच गुरुचा आशीर्वाद असतो तो असा, आणि ते गुरुला हेच हवं असं की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षा छान असावं. आता तुमच्या क्लासेस बद्दल जाणून घ्यायला आवडेल की क्लासेस तुम्ही कधी स्थापना झाली क्लासेसची आणि किती विद्यार्थी आणि किती क्लासेस तुमचे आहेत त्याविषयी थोडंसं. मी ना 2001 मध्ये माझं विशारद पूर्ण झालं आणि तिथून मी आता पुढे काय करायचं, तर मला नृत्याशिवाय दुसरं काही जमत नव्हतं. खरं तर मी बीकॉम मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आणि बरेच कोर्सेस केलेले होते, पण मला इंटरव्ह्यू देणं म्हणजे जॉबसाठी इंटरव्ह्यू देण्याऐवजी मला असं वाटत होतं की माझ्या कलेला मी जास्त प्राधान्य देऊन त्याच्यात कशी रुजेल. आणि तसं मी नृत्याबरोबरच माझे कार्यक्रम सुरू होते, त्याबरोबर मी प्रायव्हेट ट्युशन्स घ्यायला लागले. त्यानंतर माझ्या काही गुरु भगिनी आहे, श्रीमती राधिका फणसे आणि श्रीमती दीपालीताई विचारे, तर ह्यांच्या क्लासेसमध्ये मी नृत्य शिक्षिका म्हणून काम केलं. खूप वर्ष त्यांच्याकडे अनुभव घेतल्यानंतर त्यानंतर मी स्वतःचे क्लासेस काढले. आता माझी अपूर्वा कथ्थक नृत्यालय ही संस्था ही अभ्युदयनगर काळाचुकी या विभागामध्ये मी चालवते आणि गेली 2013 पासून या संस्थेची सुरुवात झाली. पण त्याचे शोज मी कालांतराने म्हणजे 2017 पासून आम्ही आमचा अॅन्युअल प्रोग्राम करायची सुरुवात केली. तर असे माझ्याकडे आता हजारो विद्यार्थिनींना मी घडवलेलं आहे. तर आता माझ्या क्लासचा जो आकडा आहे ते साधारण 100च्या पुढे गेलेला आहे.
तर मला खूप आनंद वाटतो की आता अपूर्वा नृत्यालयाची कासवाच्या गतीने आम्ही सुरू केलेली जी चाल आहे ती हळूहळू पुढे नेतोय. नक्कीच. तुम्ही आपण मगाशी गुरूंबद्दल बोलत होतो. तुम्ही गुरु किशुपाल, गुरु दीपाली विचारे, तसंच अर्चना ताईंकडे पण शिकलात. पण नेमकं आता तुम्ही सांगू शकाल का की नेमकं आशाताईंकडनं काय शिकायला मिळालं किंवा किशुपालांकडनं काय शिकायला मिळालं त्याविषयी? सर्वप्रथम मी गुरु किशुपालांबद्दल बोलते. तर काय होतं की क्लासिकल डान्स बद्दलची माहिती आमच्या एरियामध्ये कुठेच तशी तितकी नव्हती. भरतनाट्यम हा असा काही विषय असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन काही करिअर करता येतं का, तर ह्याबद्दलही तितकं जागरूकता नव्हती. तर सुरुवात आम्हाला काय झालं की मला नृत्याची आवड आहे हे माझ्या आई वडिलांनी, मुख्यतः माझ्या आईने हेरलं आणि मग मला ऍडमिशन घेतलं. तर त्याप्रमाणे भरतनाट्यम मी शिकायला सुरुवात केली. तर पहिल्या 4 परीक्षा मी तिथे उत्तीर्ण झाली, फर्स्ट क्लास वगैरे घेऊन. पण नंतर मी ते थोडं सोडलं कारण की तिथे मला माझं मन रमेना. कारण की तोपर्यंत मी कथ्थक नृत्य बघितलेलं होतं आणि मला त्याच्यातली खूप आवड निर्माण झाली. कारण की माझ्या गुरु होत्या श्रीमती अर्चनाताई जोगळेकरांकडे पहिली माझी बॅच होती. त्यामुळे तिच्याकडे पहिली 2 वर्ष मी शिकले, प्रारंभिक आणि प्रवेशिका प्रथम आणि 3rd लेवल प्रवेशिका पूर्ण पासून ते विशारद पूर्ण हे मी मावशींकडे शिकले. तर कारण की माझ्या गुरूंचं वागणं बोलणं इतकं संस्कारी होतं की त्यांनी दिलेले संस्कार आमच्यावरती जे रुजवले गेलेले लहानपणी, तर मी इतकं धन्य स्वतःला मानते की मी त्याच्यामुळे आज जी काय आहे ती त्यांच्या आशीर्वादामुळे किंवा त्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये त्यांनी रुजवल्या, ह्यामुळे मी कथ्थक नृत्याचं स्वरूप समजू शकले. आणि त्या स्वरूपाला मी आता कुठेतरी माझ्या रियाजातून किंवा मला जे काही समजतंय त्याच्यामधून मी जे काही छोटे मोठे कार्यक्रम करते किंवा मी मुलांना शिकवताना त्या गोष्टी लक्षात ठेवते की माझ्या गुरूंनी माझ्यावरती कधीही आरडाओरडा करून किंवा राग न करता किंवा वाईट अर्वाच्य शब्द न घेता खूप प्रेमाने शिकवलं. आणि तसंच मी माझ्या मुलांना, माझ्या विद्यार्थिनींना शिकवण्याचा कायम प्रयत्न करते. आणि बरंच आहे त्याच्यामध्ये लय कशी ठेवावी, लयबद्ध कसे, पठण कशी करावी, बऱ्याच गोष्टी. कथ्थक नृत्यामध्ये जेव्हा तुम्ही शिकायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला एक शिस्तबद्धपणा असावा लागतो, रियाजाच्या दृष्टीने सुद्धा. आणि शिकण्यात जेव्हा तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असता तेव्हा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न हाच करायला हवा की आपले गुरु आपल्याला काय ज्ञान देतात. त्यामुळे आधी आपण आपले प्रश्न त्यांना विचारण्याऐवजी आपण जर गुरूंचंच नीट ऐकलं तर आपले खूप प्रश्न ची उत्तर आपल्याला सहज मिळत जातात. त्यामुळे ऐकणं आणि गुरूंचं निरीक्षण करणं हे मला वाटतं की माझ्यामध्ये असावं. त्यामुळे मला लय आणि ताल या गोष्टींचं ज्ञान आपसुकच मिळालं. कारण की भरतनाट्यम शिकत असल्यामुळे माझे जे थिअरीचे फुटवर्क आणि हँड मुवमेंट्स म्हणजे मी थोडी तयार होते. मला क्लासिकलच्या दृष्टीने मी ते ऍब्झॉर्ब करू शकत होते. पण स्टाईलचा फरक होता कारण की भरतनाट्यम मध्ये तुम्ही खूप स्टिफ असता आणि आयतमंडलम मध्ये संपूर्ण काम असतं तुमचं. पण तेच आपण जेव्हा कथ्थक शिकायला जातो तेव्हा फुटवर्क असतं आणि स्टँडिंग पोझिशन मध्ये तुम्हाला करावं लागतं किंवा चक्री आणि हस्तमुद्रा. तर हे मला 1.5-2 वर्ष मला त्या स्टाईल मधून कथ्थक मध्ये यायला थोडा वेळ लागला. कारण हस्तमुद्रा माझ्या पूर्ण अशा स्टिफ व्हायच्या. तर मग ताई म्हणायची की अरे तुझी बासरा आहे त्याला अगदी हळुवारपणे कर, कारण की ते खूप नॅचरल दिसायला हवं. तर ते हळूवारपणे म्हणजे माझ्या गुरूंनी जसं मला मार्गदर्शन केलं तसंच माझ्या नृत्यामध्येही मला ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला मदत मिळाली. त्यामुळे आमच्या क्लासमध्ये रियाज, ज्याच्यामध्ये फुटवर्क, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स व्हायचे प्रत्येक वेळेला अॅन्युअल प्रोग्रामच्या आधी की तुम्ही 75 तत्कार नाचायला हवे किंवा 100 चक्री तुम्ही करायला हवे आणि ह्याच्यात तुम्ही किती जणी शेवटपर्यंत जाताय तर त्यांना आम्हाला बक्षीस असायची. तर त्या बक्षिसाच्या ऐवजी की नाही आम्हाला सगळ्यांना उत्तीर्ण व्हायचं आणि आमच्या सगळ्या बॅचमेट्स होत्या त्या आम्ही एकमेकांच्या खूप छान अशा कॉम्पिटिटिव्ह असं स्पिरिटने आम्ही ते करायचो की नाही आम्हाला सगळ्यांना प्राइज मिळायला पाहिजे. आणि गुरूंसाठी पण तेच असतं ना की तुमच्या विद्यार्थ्यांनी तुमच्या एका बोलीवरती एवढा रियाज करतात, तो रियाजाचा एक भाग आहे. त्यामुळे खूप छान वातावरण आमच्या क्लासमध्ये होतं. अशा पद्धतीने मजा झाली खूप शिकताना. तुम्ही अगदी गुरु शिष्य परंपरेतनं शिकलात आणि आता तुम्ही गुरु शिष्य परंपरा तुमच्या क्लासेसमधनं, तुमच्या वर्गांमधनं मुलांना शिकवता आहात. पण आता थोडा असा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा काळ आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांना म्हणजे सपोज आता युट्यूब म्हणा, त्यातनं काही आपण
कथकचे धडे गिरवू शकतो का, किंवा ते काहीतरी म्हणजे आपल्याला उपयोगासारखी साधनं आहेत ती. तर नक्कीच मला वाटतं आताच्या मुलांना अगदीच म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी सहज क्लासेस, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेस उपलब्ध आहेत, पण अगदी खेडेगावातल्या तळागाळातल्या मुलांपर्यंत कथ्थक शिक्षण पोहोचवायचं असेल तर ते मोबाईल हाच एक माध्यम आहे. तर त्यातनं काही तुम्ही टिप्स देऊ शकता का? नक्कीच आहे. तुम्ही जसं आता सांगितलं तसं की जे गावातले लोक आहेत ज्यांच्यापर्यंत ऍक्सेस नाही आहे, तर त्यांच्यासाठी ना हे माध्यम अतिशय योग्य आहे. आणि याचा फायदा आम्हाला सुद्धा होतो, कारण की जे पूर्वज होते कथ्थक नृत्यातले, जे गुरुजन होते, तर ते अतिशय जुने जे कलाकार होते, तर त्यांना आम्ही प्रत्यक्षात पाहू शकले नाही. पण आता युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला त्यांचे व्हिडिओज बघायला मिळतात, त्यांचे लाईव्ह परफॉर्मन्सेस बघायला मिळतात. तोपर्यंत कसं होतं की महाराजींचा कुठला कार्यक्रम असला, पंडित बिरजू महाराजींचा, तर मावशींनी सांगितलंय की इथे इथे कार्यक्रम आहे आणि तुम्हाला बघायला जायचंय, तर तिथे गेल्याशिवाय, त्यांना पाहिल्याशिवाय आम्हाला त्याची जाण नसायची. पण आता युट्यूबच्या माध्यमातून आम्ही अशा अनेक कलाकारांविषयी जाणकार झालो आहोत, आणि त्या कलाकारांचे विचार आणि त्यांचं पदन्यास किंवा त्यांचं नृत्य बघून आम्ही स्वतःला, म्हणजे मी स्वतःला पर्सनली खूप ग्रूम केलं, आणि माझ्या ज्ञानामध्ये त्याच्यामुळे नक्कीच फार फरक पडला. आणि हेच मला वाटतं की फक्त त्यामध्ये तुम्ही कुठलंही नृत्य शिकताना थोडीशी तुम्हाला स्वतःचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एखादं बघितलं आणि आपण ते कॉपी केलं असं, तर तसं नाही होत. तुम्हाला थोडीशी त्याची माहिती आहे, गुरु हा लागतोच, कारण गुरुशिवाय तुम्हाला ते तुमच्यापर्यंत ती गोष्ट साध्य होत नाही. नाहीतर अंधारामध्ये आपण हातवारे करण्यासारखं आहे, प्रकाशाचा दिवा म्हणजे गुरु आहे, तर तो लाभल्याशिवाय तुम्हाला हे थोडंसं अशक्य आहे. तर त्यासाठी मी असं म्हणेन की हे माध्यम नक्कीच चांगलं आहे, पण फक्त त्यामध्ये तुम्हाला गुरु असेल तर तुम्ही अजून उज्ज्वल तुमचं भवितव्य आहे. नक्कीच. पंडित बिरजू महाराजांचा तुम्ही उल्लेख केला आणि त्याविषयी आपण बोलणारच आहोत, कारण त्या कार्यक्रमाला मी पण आले होते. दूरदर्शन तर्फे आम्ही त्याचं कव्हरेज केलं होतं नेहरू सेंटरला. त्याविषयी नक्की बोलूया, पण त्यापूर्वी एक घेऊया छोटीशी विश्रांती. प्रेक्षको, आज सेलिब्रिटी शो मध्ये कथक नृत्यांगना रेखा घोलप मॅडम यांच्याशी आपण संवाद साधतोय. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये रेखा घोलप यांच्याशी संवाद साधतोय. रेखाताई, आपण ब्रेकपूर्वी पंडित बिरजू महाराजांची आठवण काढलीत, आणि कथ्थक म्हटलं की तोच चेहरा सगळ्यांच्या समोर येतो. अगदीच म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे आर्टिस्ट असं त्यांची ओळख आहे. आणि बिरजू महाराजांबद्दल आपण किती बोलू हे कमीच आहे. म्हणजे जसे कथ्थक नृत्यात नुपूर कमी पडतील, घुंगरू कमी पडतील, तसं ते बिरजू महाराजांबद्दल बोललो तर अख्खा एपिसोड आपला कमी पडेल. तर ती थोडी आठवण सांगावी. आणि बिरजू महाराजांचं नाव तुम्ही काढलंच आहे, तर थोडेसे पढन कुठल्याही बोलाची थोडी करावी प्लीज. महाराजजी ना माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. माझ्या गुरूंनंतर मी जर कोणाला मानत असेल तर पंडित बिरजू महाराजींना, कारण त्यांचे मी वर्कशॉप केलेले आहेत आणि शाश्वती दिदी वगैरे यांच्या अंडर आम्ही शिकलेलो आहोत. तर महाराजजी म्हणजे त्यांचं आम्ही एक एक गतनिकास, एक एक तिहाईया, आणि त्यांचं नृत्य सादरीकरणाची जी पद्धत आहे आणि त्याहीपेक्षा त्यांच्या शिकवण्याची पद्धत आहे. आज ते इतक्या लेवलला होते, पण तरी सुद्धा सामान्यातल्या सामान्य शिष्याबरोबर पण त्यांचा वार्तालाप इतका सुंदर असायचा की तो ची बाधा मात्र त्यांना कधीच नव्हती. आणि त्यांच्या बरोबर बोलताना असं खूप आपलेपणा वाटायचा. अजूनही महाराजजींच्या आठवणी, म्हणजे महाराजजींनी खूप आम्हाला, असंही म्हटलं तरी खूप मटेरियल पण आम्हाला दिलेलं आहे. त्यांच्या खूप साऱ्या बंदिशी खूप सुंदर. तर त्यांचं आज धमार तालामध्ये, कारण की आम्ही धमार ताल एका प्रोग्राम मध्ये नाचलेलो होतो, तर धमार तालामध्ये एक परण आहे, तर मी ती तुमच्या समोर सादर करते. क धी ट धी ट धा, ग ती ट ती ट धा, धगत तकिट धग धागिती रिकिट तग तागितीट तकिट तगागत धेते धा धागितीट ता तगितीट ना नगितीट की किट तक धा धागितीट ता तगितीट ना नगितीट की किट तक धा धागितीट ता तगितीट ना नगितीट की किट तक धा धा धागितीट ता तगितीट ना नगितीट की किट तक धा धागितीट ता तगितीट ना नगितीट की किट तक धा धागितीट ता तगितीट ना नगितीट की किट तक धा
धा धागे तिट ता धागे तिट ना नागे तिट की किट तक धा धागे तिट ता धागे तिट ना नागे तिट की किट तक धा धागे तिट ता धागे तिट ना नागे तिट की किट तक धा. हा वा वा वा. खूप छान, सुंदर. पडतवरनं मला तुम्ही सादर केलेला तो मेघमल्हारचा वगैरे सगळे कार्यक्रम आठवतोय. म्हणजे म्हणजे पाऊस येतो हो, आणि हो. पावसाचं चित्रीकरण इतकं ते नृत्यमय शैलीत छान वाटलं होतं. तर त्या काही ज्या आठवणी आहे तुमचे, असे जे काही बसवलेले काय कन्सेप्ट शोज म्हणतो आपण त्यांना, ते जे बसवलेले म्हणजे रागधारिण्यांवर आहे, रागरागिण्यांवर आहे, त्याचे काही किस्से असतील तर कसे तुम्ही बसवता? म्हणजे कंपोजिशन आपल्याकडे चीज असते, हो. पण त्याचा नृत्याविष्कार तुम्ही कसा करता ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं. माझ्या कार्यक्रमाला मी जेव्हा सुरुवात केली माझ्या अपूर्वा कथ्थक नृत्यालयाच्या अॅन्युअल प्रोग्राम पासून, तर आम्ही एक दरवर्षी काय करतो की थीम ठरवत असतो. कसं होतं की पहिले जे आम्ही आयटम फर्स्ट हाफ जो आमचा असतो तो कथ्थक बेस्ड असतो. त्याच्यामध्ये आम्ही तालंग नाचतो किंवा ज्याच्यामध्ये कथनिकाज, कथभाव, ठुमरी, होरी, ध्रुपद वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. आता जो सेकंड हाफ असतो तर आमचा जो ऑडियन्स आहे तर त्यांना कथ्थक बरोबरच थोडंसं एंटरटेनमेंट पण आम्हाला देता यावी किंवा तो ऑडियन्स जनरल लोक असतात ते, त्यांना सगळ्यांनाच कथ्थक कितपत झेपतं, तर त्यांच्यासाठी एक थोडासा हलका फुलका कार्यक्रम पण आपला कथ्थक स्टाईल न सोडता ते त्यांच्यापर्यंत पोचता यावं यासाठी माझा हा प्रयत्न असतो. तर आम्ही वेगवेगळ्या थीम करतो. त्यापैकी आम्ही मागच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये पाऊस अशी एक थीम घेतलेली होती आणि माझ्याकडे वेगवेगळ्या वयोगटातल्या विद्यार्थिनी आहेत. काही लहान आहेत, अगदीच 10-12 वर्षाच्या, काही लेडीज आहेत ज्या 40-50 वयाच्या आहेत, तर काही एक थोडासा मध्यमवर्गीय आणि काही माझ्या ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या विशारद पूर्णपर्यंत वगैरे आलेल्या आहेत. तर आम्ही त्या अनुषंगाने प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळी गाणी निवडतो. तर मल्हार जाम हा स्टुडिओ कोकचा जो एक अल्बम आहे त्याच्यावरती आम्ही म्हटलं की मान्सूनची थीम त्याच्यावरती छान जाईल, तर तशी मी कोरिओग्राफी केली की त्याच्यामधून मान्सून दाखवायला पाहिजे, पाऊस येताना किंवा ते, आणि तशी ती कोरिओग्राफी केली. त्याच्यानंतर अजून गरज गरज आई बदरा, त्याच्यावरती आम्ही पुढे एक कंपोजिशन केलं. तर असं वेगवेगळं आम्ही एक्सपेरिमेंट करत राहतो. अजून सुरुवात आहे, अजून काही पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये अजून काहीतरी वैविध्यपूर्ण आम्हाला दाखवता येईल याकडे माझा नक्कीच प्रयत्न आहे. नक्कीच. आणि कथक म्हटलं की राधाकृष्णाची प्रेम कहाणी ही तर नेहमीच असते. म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये आपल्याला, आणि बॉलिवूडमध्ये आपल्याला तशी गाणी सुदैवाने काही म्हणजे महाराजांनी पण कोरिओग्राफ केलेली आहेत. काहे छेडा आहे किंवा मोहे रंगदो लाल आहे, तर ही गाणी खूप सुंदर आहे. त्यांचे कंपोजिशन करण्यामध्ये मला किंवा याची कोरिओग्राफी करण्यामध्ये मला खूप मजा येते. ही गाणी जर मुलांना आणि लोकांना पाठ असतील, त्यांच्या कानावर जात असेल, तर त्यावरती कथ्थक नृत्य त्यांना करून दाखवलं, त्यातली प्युरिटी सांभाळून, तर ते नक्कीच अपिलिंग होतं. त्यामुळे लोकांना लक्षात राहते की नाही, हे आज आपण तोडे तुकडे जर शिकत असो तर त्या तोड्या तुकड्यांचं स्वरूप एखाद्या छान कोरिओग्राफीमध्ये रूपांतरित होऊ शकतं आणि त्याला मग अभिनयाची जोड आली तर मग त्यावरती अजून छान बहार येते त्या नृत्याला. तर माझा प्रयत्न असा असतो की तो सामान्य जो प्रेक्षक असतो त्यांनी तो आनंद घेतला पाहिजे. इव्हन तुम्ही भक्ती संगीतावर सुद्धा प्रयोग केला होता, म्हणजे अवघा रंग एकशी झाला किंवा आषाढी एकादशी, म्हणजे ते वारीचं वातावरण होतं, त्या निमित्ताने तो कार्यक्रम झाला होता. ते वारीची रिलेटेड सगळी गाणी होती आणि त्याच्यावरही तुम्ही अभंगावर सुंदर नृत्य केलं. आम्ही त्यावेळेला सुंदर ते ध्यान आणि अवघा रंग एक झाला आणि आम्ही गुरु पौर्णिमेसाठी एक गाणं निवडलेलं होतं. धर्मवीर पिक्चर मधलं ते गाणं आहे. अतिशय सुंदर कंपोजिशन होतं. तर माझी रचना होती, कारण की कार्यक्रमाची थीमच आम्हाला सांगितलेली होती की भक्तिमय वातावरण निर्मिती तुमच्याकडनं झाली पाहिजे. म्हटलं हरकत नाही. आणि जून महिन्यामध्ये हा कार्यक्रम मिळालेला होता, तर अर्थातच पाऊस, तर आमची पावसाची दोन्ही कंपोजिशन्स रेडी होते. तर म्हटलं त्यामध्ये सादरीकरणामध्ये आम्ही तुम्हाला भक्ती रंगाबरोबर एक हा सुद्धा आम्ही आणि त्या दरम्यान वारी पण असते आणि गुरुपौर्णिमा पण असते, तर ते आम्ही करण्यामध्ये आम्ही मजा आली खूप जास्त. आणि तो कार्यक्रम खरंच इतका लोकांनी डोक्यावर धरला. त्यातले जे सगळा प्रेक्षकगण होता तो खूप जाणकार होता. त्या सर्वांनी मन भरून आणि डोळे भरून आमचं कौतुक केलं की कार्यक्रम त्यांना अतिशय आवडला. आणि ह्या कार्यक्रम सादरीकरणामध्ये आम्हाला एकही ब्रेक नव्हता, कारण आम्ही 6 आयटम केलेले होते आणि त्या 6 आयटम मध्ये आम्ही जवळजवळ 7 जणी माझा मुलींचा ग्रुप होता आणि आम्ही नॉनस्टॉप ते 6 आयटम आम्ही प्रस्तुत केलेले. तर त्यामुळे आम्ही लोकांना असं उसंत दिली नव्हती की तुम्ही शांत बसा, तुमच्यासाठी ब्रेक नाहीये आणि आमच्यासाठी ब्रेक नाहीये, आमच्या बरोबर तुम्ही त्या
पूर्ण हा. त्या ह्याच्या भक्ती रसाचा रसामध्ये डुंबून तुम्ही जा. आता हा. डुंबून जा. नक्कीच एक आणि खरंच लाईव्ह परफॉर्मन्सचा आणि लाईव्ह म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा सुद्धा लाईव्ह परफॉर्मन्स करताना जो आपल्याला प्रतिक्रिया मिळते हो. ती फार अशी वाखाणण्याजोगी होते आणि एक झालं की मग कंटिन्यू करायला मजा येते जर प्रेक्षकही तसे दर्दी असतील तर तुमचे असे काही लाईव्ह कार्यक्रमांचे किस्से आठवणी असतील तर त्या थोड्याशा सांगा. ऍक्च्युली खूप छान प्रश्न विचारला आणि याचं उत्तर मला आता इन्स्टंट कारण की ताजं आहे माझ्याकडे. 1 तारखेला माझा कार्यक्रम झाला स्वातंत्र्यवीर सावरकर मध्ये. अच्छा. आमचा अॅन्युअल प्रोग्राम झाला वा. आणि शिखर ताल आम्ही त्याच्यामध्ये हा. परफॉर्म करत होतो, मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी. हम्म. तर प्रेक्षक वर्ग फार हे नाहीये, पण आपण तालाबद्दलची जेव्हा माहिती सांगतो तेव्हा ऑडियन्स पर्यंत सांगताना ती नीट सादरीकरण त्याचं झालं तर सामान्य लोकांना सुद्धा ते छान समजतं. हा. आणि त्या प्रत्येक तोड्याच्या शेवटी समेवरती तुम्हाला त्यांचा रिस्पॉन्स येतो, टाळ्यांनी तुमचं स्वागत केलं हा. जातं. तर लोकांचा तो प्रतिसाद, कारण की काय होतं की चक्री आली किंवा मध्येच एखादी तोडा आपण समेवर छान त्याचं हा. समापन केलं किंवा तत्काराची पाठ किंवा उपज नाचलो तर ते प्रेक्षकांसाठी खूप म्हणजे चमत्कारिक असतं हा. की हे काय चाललंय, म्हणजे ह्याच्या आधी आम्ही असं कधी पाहिलेलं नव्हतं. हा. आणि मग दुसऱ्या सेकंड हाफ मध्ये आम्ही यावेळेला लावणी प्रस्तुत केलेली होती. अच्छा, बरं. मला आवडते पर्सनली लावणी, मला नाचायला खूप आवडते, पण हा. त्याच्यामध्ये माझ्या कोरिओग्राफीमध्ये नेहमी माझा कथ्थकचा भास तुम्हाला सापडेल. हा, हा. त्याच्यामध्ये जर अपेक्षित म्हणजे जे भावंग असतील किंवा एक्सप्रेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही अश्लीलता येणार नाही याची मी नेहमी काळजी घेते आणि गाण्यांची निवडही मी तशीच करते. तर फुलवंतीच पिक्चर मधली आम्ही लावणी घेतलेली मदन हा. मंजिरी. हा. तर त्या लावणीला अतिशय म्हणजे पूर्ण ऑडिटोरियम मधले प्रेक्षक उभे राहून त्यांनी आम्हाला वा. टाळ्यांनी आम्हाला अक्षरशः हा. इतकं उत्स्फूर्त ती प्रतिक्रिया होती की आम्ही खरंच अपेक्षित नव्हतं केलेलं की इतका लोकांना तो आवडेल. आवडेल. हा. आम्हाला स्वतःला करताना इतकं एनर्जी आमच्यात आली की आम्ही अच्छा. इतके दमलेलो होतो, पण हा. आम्हाला एक अजून वन्स मोर जेव्हा झाला तेव्हाही तितक्या आनंदाने आम्ही ती वा. प्रस्तुत केली. त्यामुळे ऑडियन्सचा जो लाईव्ह डान्स आम्ही जेव्हा करतो, परफॉर्मन्स असतात हा. त्यावेळेचा समोरासमोर प्रतिसाद असतो. हम्म. आवडलं तर टाळ्या मिळतात, नाही आवडला तर प्रेक्षक बोर होणार. बरं. म्हणजे तिथल्या तिथे तुम्हाला पोचपावती मिळते की हा. हा की तुमचा कार्यक्रम सक्सेसफुल आहे की कसा हा. आहे. वा. खरंच पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण पुन्हा आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. प्रेक्षक आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये रेखा घोलप मॅडम यांच्याशी आपण संवाद साधतोय. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑनरेड. Acharya 90 FM 90 FM त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये रेखा घोलप यांच्याशी संवाद साधतोय. रेखा, ते फार सुंदर होते आपली मुलाखत आणि तुमचे असे छान छान किस्से ऐकताना खूप मजा येते. तुम्ही पाऊस वेळा म्हणजे अगदी सुधीर फडके सरांचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सहभागी झाला होतात. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या देखील ऑर्केस्ट्रा म्हणजे ट्रेंड्स म्हणून ऑर्केस्ट्रा होता त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला होतात आणि बऱ्याचदा दिवाळी पहाट असू दे किंवा कुठला आता 1 मे वर्धापन दिवस असू दे, कुठल्या ना कुठल्या आणि निमित्ताने आपण एक कार्यक्रम सादर करतो. तर या सादरीकरणामध्ये तुम्ही जो अभ्यास करता म्हणजे प्रत्येकाचं वेगळं, म्हणजे आता आपण जसं बोललो भक्ती संगीताला वेगळी कोरिओग्राफी लागते, नंतर पाऊस असं काही वेदर रिलेटेड असेल तर त्याला वेगळी कोरिओग्राफी लागते, म्हणजे कधी चैत्र दाखवायचा असतो, कधी वैशाख दाखवायचा असतो. हे सगळं करताना तुम्ही काय म्हणजे काय थॉट असतो? कारण गुरुने शिकवलेलं ते एक सीमित म्हणूया, पण त्याचा तुम्ही पुढे आपण जसं म्हणतो की इलॅबरेटिव्ह थोडं करावं लागतं. तर नेमकं नृत्याविष्कार किंवा नृत्य बसवताना तुम्ही नेमका काय विचार करता, कुठल्या गोष्टींचा विचार करता? कसं होतं की ना की आपला जो क्लासिकल शास्त्रीय नृत्याचा जो एक ॲडव्हान्टेज आहे ना की ही भाषा आहे, ह्याच्यामध्ये हस्तमुद्रा आहे, त्याच्यामध्ये अंगाहार आहे, ह्याच्यामध्ये रसोत्पत्ती होते. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास करून जेव्हा आपण कुठली एखादी कोरिओग्राफी करत असतो तर ह्याचा अभ्यास तुमचा जर गहिरा असेल ना तर कुठलीही कोरिओग्राफी ही जिवंत वाटते आणि तुम्हाला तुमचा जो काही विषय प्रेक्षकांपर्यंत मांडायचा असतो तो लोकांपर्यंत पोहोचतो. मग विषय जर अगदी किचकट असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याला सोपं करून ऑडियन्स पर्यंत तुमच्या भावना नृत्यातून कसा व्यक्त करता
करायला पाहिजे, हे मात्र कलाकाराचं कसब आहे. आणि त्यासाठी तेवढी तुम्ही अभ्यास केल्यानंतरच किंवा रियाज केल्यानंतरच ते काम सोपं आणि होतं. एकातनं एक सुचत जातं आणि आपल्या अनुभवातून आपल्याला त्या गोष्टी खरं तर मांडताना खूप सोप्या वाटायला लागतात. आणि आपण खूप मोठ्या दिग्गज कलाकारांना पाहिलेलं असतं की ह्यांनी इथे काहीतरी छान प्रयोग केलेला आहे. त्या प्रयोगाचा नक्कीच आपण बघण्यामधून आपण ही आणि हरकत नाही, नृत्य बघताना ते सोपं वाटतं, हो. पण त्याच्या मागे किती कष्ट असतात. हो, म्हणजे एखादी स्टेप बसवताना 100 वेळा त्या गाण्याचा विचार करावा लागतो, की त्या बीटचा विचार करावा लागतो, की ह्या बीट मध्ये हे स्टेप पर्टिक्युलरली जाते की नाही, बरं ही करताना आपण तेवढं छान दिसतोय की नाही. तर ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार करावा लागतो, की आपलं असंच नाही की काहीतरी घेतलं आणि मग पटापट काहीतरी आटवायचं, तर ते काम कधी सक्सेसफुल नाही होत. यासाठी पूर्ण विचार असतो. आणि हे जे तुम्ही जे दोन्ही पण कार्यक्रम चा उल्लेख केला, तर त्यावेळेला मी शोज करायचे आणि माझी गुरु भगिनी दीपालीताई विचारे, तर हिची कोरिओग्राफी या कार्यक्रमामध्ये होती आणि मी एक डान्सर म्हणून तिथे काम करायचे, सहभागी होते. आणि तिने या कार्यक्रमामध्ये मला खूप छान संधी दिली. माझ्या कथ्थकचा पुरेपूर उपयोग मला ह्या कार्यक्रमामध्ये करता आला. एक जसं पुरुषोत्तम बेडेजी यांचा ट्रेंड म्हणून एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये मधुमन में राधिका नाचे रे, हे कंपोजिशन लाईव्ह गाणं व्हायचं ट्रॅकवरती आणि तेव्हा मी परफॉर्म करायचं असं. तर तो एक अनुभव आणि मी सोलो तो माझा एक पीस असायचा, तर मला तो खूप मजा यायची करायला, कारण की मला तो एकटीने करण्यासाठी ताईने दिलेला आणि तिने तो माझ्यावर विश्वास टाकलेला होता की नाही हे रेखा खूप छान करेल. तिने करवून सुद्धा घेतलेलं आणि ते प्रत्येक वेळेला करताना मी थोडंफार काहीतरी छान केलं असेल, तर तो अनुभव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि ताईचे या माध्यमातून मी खरंच आभार मानेन की तिने एवढा सुंदर कार्यक्रमासाठी मला तिने संधी दिलेली. बरं, आता फोक डान्स कडे वळूया, कारण तुमचं फोक डान्स मध्ये सुद्धा तुम्ही मगाशी लावणीचा उल्लेख केलात, पण फोक डान्स बरेच प्रकार आहेत. आदिवासी नृत्य आहे, कोळी नृत्य आहे, असं सगळी नृत्य आहेत. तर त्याचा एक विशिष्ट अभ्यास आहे आणि ते कोरिओग्राफ करणारे सुद्धा एक वेगळा संच आहे, वेगळ्या ग्रुप्स असतात. तर तुम्ही फोक नृत्याचा अभ्यास कसा केला आणि तुम्ही त्याकडे कसं पाहता? खरं तर मला फोकची जी किंवा लोकनृत्याची जी आवड झाली ती किशोपाल गुरूंकडनं झाली. कारण की त्यावेळेच्या आम्ही खूपच लहान होते. मी ऍक्च्युली जेव्हा मी गुरुजींना किशोपालांजींना मी जॉईन केलं, मी 4थी मध्ये होते त्यावेळेला. तर आमचे असेच अॅन्युअल प्रोग्राम व्हायचे आणि मग आमच्या गुरु ज्या आहेत त्या बंगाली फोक डान्स किंवा कोळी किंवा धानकटाई म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकरी नृत्य आणि त्यांनी खूप प्रयोग त्यांनी केलेले होते. तर त्या अनुषंगाने ना मला त्या प्रत्येक कोरिओग्राफीचा एक छोटा भाग बनता आला आणि एक त्याची मला एक ती झलक किंवा आपण म्हणूया की ती एक तो अंदाज मला कळला की फोक नाचतानाची एनर्जी खूप वेगळी असते आणि क्लासिकल नाचतानाची एनर्जी खूपच वेगळी असते. म्हणजे फोक मध्ये तुम्हाला तुमचा स्टॅमिना जो आहे स्टेजवरती तो कायम असा टोकावरती ठेवावा लागतो की ती तुमची एनर्जी ड्रॉप होऊन चालणार नाही आणि तेवढी प्रॅक्टिस त्यासाठी एवढं कष्ट घेणं ते गरजेचं आहे. त्यामुळे तो एक फोकचं मला ते जे काही ज्ञान प्राप्त झालं हे त्यांच्याकडनंच मिळालं. नक्कीच. स्टॅमिना बद्दल आपण बोलतोय आणि खरंच म्हणजे जे नृत्यांगना असतात त्यांना आपलं आरोग्य नीट ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे तुम्हाला जर चांगला स्टॅमिना असेल तर तुम्ही जास्ती वेळ परफॉर्म करू शकता. कार्यक्रमानंतर सुद्धा जे प्रेक्षक येतात फोटो काढायला किंवा म्हणजे भेटायला येतात, कार्यक्रम छान झाला हे सांगायला येतात, तेव्हा सुद्धा त्यांना चांगला रिस्पॉन्स देणं हे सुद्धा म्हणजे आपण थकून न जाता एक नेहमी तजेलदार आणि उत्साही असणं एक नृत्यांगनेचं वैशिष्ट्य असतं. तर तो स्टॅमिना कसा मेंटेन केला जातो त्याविषयी थोडंसं बोलूया. स्टॅमिना मेंटेन करण्यासाठी रियाजाची जोड लागते. सतत तुमचं माध्यम म्हणजे तुमचं शरीर आहे ते जर नीट असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लोकांना कधीच ते कंटाळवाणं नृत्य तुम्हाला वाटणार नाही आणि ते वाटू देऊ नये. कारण की कलाकारांनी नेहमी स्वतःवरती ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की कलाकार वेगवेगळ्या गोष्टीने लोकांपर्यंत गोष्टी पोचवत असतो, चेहऱ्याने, मुद्रांद्वारे, अंगहाराने. तर त्यामुळे त्याचं अंग शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नृत्यांगाच्या विषयाबद्दल पण म्हणते आणि स्वतःच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गरज नाही तुमचा रंग गोरा पाहिजे, तुमची उंची पाहिजे, नाही. कलाकाराची उंची कशी असू दे, रंग कसाही असू दे, नृत्य करताना तो कायम सुंदर रेखीव दिसायला पाहिजे. जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा मला कदाचित वाटतं की ऑडियन्स पर्यंत ती पोहोचली असावी आणि त्याची दाद मला मिळाली असावी.
तर त्यासाठी मी नक्की हे प्रयत्न करते की मी जेव्हा मुलींना क्लासमध्ये शिकवते तेव्हा मी बसून राहत नाही, मी मुलींबरोबर स्वतः उठून रियाज करते. आणि जितका वेळा त्यांना समजत नाही तितका वेळा मी प्रयत्न करते की मुलींपर्यंत ती गोष्ट जसं मला हवंय तसं त्यांच्यापर्यंत मला पोचती करता आली पाहिजे. जसं मी नाचते त्याच्या माझ्या थोड्याशा तरी याच्यापर्यंत त्या आल्या पाहिजे. कारण जेव्हा एखादा कार्यक्रम असेल, स्टेजवरती आपल्याला जायचंय, आपल्याला 100%हून जास्त अधिक एनर्जीने डान्स आपल्याला करावा लागतो. आपल्या परफॉर्मन्स मध्ये कधी कधी नर्वस आपण होतो, स्टेज फिअर आपल्याला असतो. तर तो जो आहे, हे सगळे जे ड्रॉबॅक्स आहेत ते आपल्याला मागे टाकायचे आहेत. जेव्हा तुम्ही रंगमंचावरती पाऊल ठेवता तेव्हा तुमच्या अंगामध्ये फक्त दैवी शक्ती असते आणि ती तुम्हाला ब्लेस करत असते की आता तुम्हाला सगळं विसरायचंय, फक्त तुम्हाला तुमचं म्युझिक आणि हे तुमचा रंगमंच, हे तुमची रंगभूमी आहे, ह्याला प्रामाणिक राहा. म्हणजे तुमचं सादरीकरण आणि ऑडियन्स तुम्हाला आपोआप तिथून छान तुमच्यापर्यंत तुम्हाला त्या गोष्टी रिसीव्ह करतील. त्यामुळे ही मी गोष्ट प्रत्येक माझ्या विद्यार्थिनीला सांगते. पण हे शक्य होतं, आपण फिअरलेस डान्स तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण त्याच्यामध्ये नीट प्रॅक्टिस केलेली असेल, तरच तो कॉन्फिडन्स येईल. त्यामुळे रियाज हा झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थिनीने जो काही ज्यांना जी आवड आहे त्यांना दिवसातून एक ठराविक वेळेमध्ये अर्धा तास त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे आपल्या रियाजाची एक वेळ निश्चित करायला पाहिजे. किंवा एखाद्या वेळा क्लासला जाता आलं नाही, काही कारणाने ब्रेक झाला, तर हा ब्रेक तुमच्यासाठी तुम्ही त्या टाइमचा व्हॅल्यू करून त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा क्लास घरी करा. त्यामुळे तुमचा रियाज होईल, कारण हे तुमच्यासाठी तुम्ही करत असता. गुरु तर देण्याचं काम करतो, पण शिष्याने त्याचा पुरेपूर जर वापर करून घेतला तर नक्कीच त्याची प्रगती होणार. त्यामुळे रियाज आणि स्टॅमिना हे हातात घालून जाणारेच आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आता रियालिटी शो कडे वळूया. तुम्ही या सगळ्या रियालिटी शोच्या धामधुमीमध्ये कथ्थक, भरतनाट्यम हे अगदी जिवंत ठेवलेले असंच मी म्हणेन आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि कसं म्हणजे आता रियालिटी शो बद्दल लोकांनी कसं पाहावं, म्हणजे त्याचं फारच अवडंबर माजलेलं आहे. आणि मी अगदी पहिला रियालिटी शो पाहिला होता म्हणजे आम्ही दूरदर्शनला स्वतः सादर केलेला दमदमादम. म्हणजे अशी त्याच्यात ती मुलं छोटी छोटी छान नृत्य करायची आणि कथ्थक, भरतनाट्यमला त्याला जास्ती हे होता, बेस होता त्याचा. तर त्या टाईपचे रियालिटी शो झाले. पण आता जे काही सगळ्या वाहिन्यांवर चालू आहे ते फार असं विद्रूप रूप आलेलं असं मला तरी पर्सनली वाटतं. तुम्ही कसा विचार मांडता? मलाही अगदी तेच वाटतं. पण जे लोक, जे कलाकार ह्याच्यामध्ये आपल्याला आलेले आपण पाहिलेले आहेत, तर काय होतं माहितीये की ते इतक्या अशा प्रदेशातून आलेले त्यांच्यापर्यंत ना म्हणजे ते इतके गरीब असतात, काय त्यांना ऍक्सेस मिळत नसतो किंवा ते त्यांनी बघितलेलं नसतं वलय. तर अशा लोकांसाठी ते थोडंसं काय होतं की हे छान आहे आम्हाला. ह्या लोकांसाठी मी मान्य करेन की रियालिटी शो खरंच खूप त्याच्यासाठी वरदान असावा, कारण की मग त्या लोकांना संधी कशी मिळेल. पण मला वाटतं जे क्लासिकल डान्सर आहेत तर त्यांनी ना ह्या फंदात जास्त पडू नये, कारण की तिथे खूप कॉम्प्रोमाइज करावा लागत असेल असं मला वाटतं. तर तुम्ही तुमच्या शैलीशी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, कारण की कसं होतं की फ्युजन आहे ना, हे फ्युजन करण्याची मुभा आहे त्याच्यामध्ये. पण मला असं वाटत नाही की बॉलिवूड एखादं गाणं चालू आहे आणि तुम्ही बॉलिवूडच्या याच्यामध्ये काही स्टेप्स टाकून कथ्थक त्याच्यामध्ये घुसवताय, भरतनाट्यम घुसवताय, तर नाही, ह्या त्या स्टाईलचा अपमान आहे. कारण की ही स्टाईल येण्यासाठी, इथपर्यंत येण्यासाठी आम्ही अतोनात कष्ट केलेले आहेत. आमच्या गुरूंनी आमचे जे संस्कार केलेले आहेत, तर त्या संस्काराला कुठेतरी तडा जाऊ नये ही आमची कायम एक मानसिकता असते. त्यामुळे ह्या चौकटीमध्ये आम्ही कदाचित बसत नसतो. पण इतर जर कुणाला त्या संधीचा वापर करून पुढे जाण्याचा मार्ग मिळत असेल तर त्यांनी तो जरूर घ्यावा. पर्सनली मी कधी म्हणून अशा रियालिटी शोचा कधीच भाग झालेला नाही. आणि मला नाही, आणि जे क्षणिक पटकन जे मिळतं ते क्षणिक असतं आणि ते जास्ती काळ राहत नाही, टिकत नाही. म्हणजे नेम, फेम, मनी आपण जर म्हटलं तर. आता अर्थातच कुटुंबाकडे येते. म्हणजे माहेरचा तर सपोर्ट तुम्हाला आई वडिलांनी तुम्हाला घडवलंय, अक्षरशः गुरुजनांनी घडवलंय. पण शेवटी सासरी सुद्धा तुम्हाला खूप छान सपोर्ट, म्हणजे मॅडमचे सर स्वतः आलेले आहेत स्टुडिओमध्ये. आणि म्हणजे हा सपोर्ट फार महत्वाचा आहे. म्हणजे सासू सासरे, पती, मुलं, तर हा सपोर्ट सुद्धा एका स्त्रीला आपलं करिअर करण्याच्या दृष्टीने फार उपयोगी असते. तर थोडं कुटुंबाविषयी सांगायचंय.
लहान असताना लग्नाच्या आधी माझ्या आई वडिलांनी खूप मला सपोर्ट केला. हा. स्पेशली मम्मीचा मला अजूनही सपोर्ट आहे. हा. मी जेव्हा क्लासला जाते, मी जेव्हा बिझी असते, तेव्हा माझ्या आईकडे माझी मुली, दोन्ही मुली असतात. हा. मला 2 मुली आहेत. हा. मोठी मुलगी गायत्री 10वी मध्ये अच्छा. आणि छोटी आद्या ती हा. आता 4थी मध्ये आहे. हा. आणि मिस्टर ओके. ते जॉब करतात. हा. खरं तर मला ना, मी फ्लरिश कधी झाले तर माझ्या लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी मला ना खूप साथ दिली. हा. खरं तर त्यांनी मला नेहमी एनकरेज केलं की नाही तू कर, हा. मी कॉम्प्रोमाइज करेन, बरं. हरकत नाही, पण आपला हा पार्ट आहे, तुझी कला तू जोपासली पाहिजे. आणि त्यांच्या या एनकरेजमेंटमुळे वा. मला आज जे काय मी इथे बसलेले आहे तुमच्या समोर हे खरं तर त्याच त्यांचं माणसाने. श्रेय आहे खरंच. माझ्या सासूबाई किंवा माझे सासरे, माझ्या नंदा हा. ह्यांनी पण मला खूप माझी ही कला, माझी जाऊबाई, हो. दीर, हे सगळे इतके प्रेमळ आहेत आणि माझ्या कलेला त्यांनी नेहमी उत्तेजन दिलेलं आहे माझ्या कारण कार्यक्रमामध्ये. आपण कसं शो मधनं हो. उशिरा येतो हो. किंवा आपल्याला लवकर जायचं असतं, तेव्हा घरचं सांभाळून बाहेर जाणं, हे घरचं साथ असेल तरच आपल्याला ते घरातल्या आपण करू. मंडळींमुळेच हे खरं तर शक्य होतं. शक्य होतं. म्हणून आम्ही दिसतो, ते लोक बॅकस्टेजला आपण आहोत असं खरंच. म्हणूया की हा. त्यांची साथ खूप मोलाची आहे. नक्कीच. रेखाताई खूप छान, म्हणजे मला पण खूप समृद्ध झाल्यासारखं वाटलं. आणि परत मी पण लहानपणी कथ्थक शिकायचे, तेव्हा त्या कथ्थकच्या आठवणी माझ्या पुन्हा जागृत केल्या तुम्ही. फार छान झाली आपली मुलाखत. आणि नक्कीच तुमच्या सगळ्या पुढचे जे तुमचे काही प्रोजेक्ट्स असतील कथ्थकशी रिलेटेड, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि अपूर्वा नृत्यालयासाठी आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थिनींसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षको, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण कथ्थक नृत्यांगना रेखा घोलप यांना आमंत्रित केलं होतं. पुन्हा एका नवीन सेलिब्रिटींसह भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. Acharya 90